दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छुक नामदार प्रकाशराव आंबेडकर, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री कोल्हापूर। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादन संघ गोकुळ व कंपाऊंड लाईव्हस्टॉक फीड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शाश्वत दूध व्यवसाय व नवनिर्मित तंत्रज्ञान या विषयावरील एक दिवसीय परिसंवाद कार्यशाळा रेसिडेन्सी क्लब कोल्हापूर येथे संपन्न झाली। या कार्यशाळेचे उद्घाटन गोकुळचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे यांच्या हस्ते, संचालक नवीद मुश्रीफ, अजित नरके व संघाचे संचालक क्लाम्फा ऑफ इंडियाचे चेअरमन दिव्या कुमार गुलाटी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी मार्गदर्शन करताना गोकुळचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे म्हणाले, दुग्ध व्यवसाय अधिक सक्षम करण्यासाठी दुग्ध व्यवसायातील आव्हानं बहुआयामी दृष्टिकोनाच्या मार्गाने हाताळून दूध उत्पादन वाढीसाठी व जनावरांचं प्रजनन यासाठी संतुलित आहाराची उपलब्धता सुनिश्चित करून शाश्वत दुग्ध व्यवसायासाठी नवनिर्मित तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे। या परिसंवाद कार्यशाळेमुळे दुग्ध व्यवसायातील नवीन तंत्रज्ञान, प्रक्रिया आणि व्यवस्थापनाच्या पद्धतीची माहिती मिळाली। या माहितीचा उपयोग दूध उत्पादकांच्या उन्नतीसाठी होईल असं सांगितलं। यावेळी संघाचे संचालक नवीद मुश्रीफ, अजित नरके, कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले यांनी मनोगत व्यक्त केली। उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत क्लाम्फा ऑफ इंडियाचे माजी चेअरमन SV भावे यांनी केलं। तर या परिसंवाद कार्यशाळेच्या प्रायोजक व तज्ज्ञ वक्ते यांना गोकुळचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं। तर आभार डॉक्टर सैकत साह यांनी मानले। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर MP पाटील यांनी केलं। यावेळी गोकुळचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे, क्लाम्फा ऑफ इंडियाचे चेअरमन दिव्या कुमार गुलाटी, गोकुळचे संचालक अजित नरके, नवीद मुश्रीफ, प्रकाश पाटील, नंदकुमार ढेंगे, युवराज पाटील, SV भावे, पश्चिम विभागाचे अध्यक्ष डॉक्टर सैकत साह, कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले, डॉक्टर SV आंबे, डॉक्टर प्रीतपाल सिंग, डॉक्टर मनीष शर्मा, डॉक्टर नितीन मार्कंडे, डॉक्टर प्रशांत शिंदे, डॉक्टर चंद्रशेखर पांडे, डॉक्टर प्रदीप महाजन, डॉक्टर विजय मगरे, डॉक्टर श्रीहर्ष KVS, डॉक्टर सैकत साह, डॉक्टर प्रकाश साळुंके, डॉक्टर VD पाटील तसेच देशातील पशुखाद्य निर्मिती करणाऱ्या कारखान्यांचे प्रतिनिधी, संघाचे अधिकारी आणि दूध उत्पादक महिला आदी मान्यवर उपस्थित होते। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक